अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्त्वाची तिथी आहे। प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी तृतीयेला आपण हरतालिका तृतीया असे म्हणतो। हा दिवस प्रत्येक सवासीन स्त्रीसाठी आणि कुमारिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। हरतालिकेच्याच दिवशी माता पार्वतीने भगवान श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत पवित्र आणि खूप कठोर असे तप केले होते। या तपाने, या व्रताने माता पार्वतीने महादेवांना साध्य म्हणजे महादेवांना प्रसन्न केले होते, महादेवांना आपलेसे केले होते। त्यामुळेच या दिवशी प्रत्येक कुमारिका आपल्याला योग्य वर प्राप्त करण्यासाठी, मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी व्रत धरते। तर ज्या सवासीन स्त्रिया आहेत त्या आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी व्रत धरतात। हरतालिकेला व्रत धरणे हे अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते। बघा, कुठलेही व्रत आपण ज्या दिवशी धरतो, कुठलीही पूजा किंवा उपासना आपण ज्या दिवशी करतो, त्या दिवशी सर्वात जास्त महत्त्व दिले जाते ते म्हणजे पवित्र अभ्यंग स्नानाला। आता आमच्याकडे तरी जेव्हा जेव्हा व्रत असेल, एकादशीचे व्रत असेल, चतुर्थीचे व्रत असेल किंवा अत्यंत विशिष्ट एखादी तिथी असेल, तर त्या तिथीला आमच्याकडे असंख्य लोक धार्मिक तीर्थक्षेत्री जातात आणि तिथे जाऊन अभ्यंग स्नान करतात। असं म्हटलं जातं की पवित्र तिथीला जर तुम्ही अभ्यंग स्नान केले, पवित्र स्नान केले, तर तुमच्या आयुष्यात असणारे दोष दूर होतात, अडीअडचणी दूर होतात, अपघात टळून जातात, काही संकटे येणार असेल तर ती निघून जातात, आपल्याला काही दोष लागलेले असतील तर ते दोष जे आहेत ते कमी होतात। आमच्याकडे गरम पाण्याची कुंड आहेत, म्हणजे आमचा जो भाग आहे तो सुद्धा धार्मिक तीर्थक्षेत्रामधलाच भाग आहे। आणि तुम्हाला सांगते, मी नेहमी बघत असते, जेव्हा जेव्हा विशिष्ट तिथी असते किंवा जेव्हा जेव्हा अत्यंत पवित्र दिवस असो, तेव्हा असंख्य भाविक तिथे अंघोळीसाठी येतात। आता ते काय येतात त्याच्यामागे काहीतरी कारण असेल। आपल्यालाही खूप वाटतं की मी सुद्धा या पवित्र तिथीला अभ्यंग स्नान करेल, मी सुद्धा तीर्थक्षेत्री जाईल आणि पूर्ण व्रताचे फळ मिळवेल। पण असं होत नाही, कारण तीर्थक्षेत्र बऱ्याच वेळा आपल्या घरापासून, आपल्या गावापासून खूप लांब असतात। मग अशा वेळी तुम्ही घरच्याच घरी अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घातल्या आणि त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं तरीही तुम्हाला तितकंच पुण्य लाभेल। आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या अशा काही वस्तू सांगणार आहे, ज्या वस्तू जर तुम्ही घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात उद्याच्या तिथीला घातल्या आणि या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं आणि त्यानंतर जर उद्याच्या दिवशी तुम्ही व्रत धरलं तर त्या व्रताचे पूर्ण फळ तुम्हाला लाभेल। कारण बऱ्याच वेळा आपण बाधित असतो, आपल्याला नजर लागलेली असते, आपल्या मागे तांत्रिक बाधा असते, कुणीतरी जादूटोणा केलेला असतो, काहीतरी वाईट शक्ती, नकारात्मकता असते। आणि जेव्हा अशा स्थितीत आपण काही व्रत धरतो, उपाय करतो, तर ते व्रत आपल्याला फल देत नाही, ते उपाय जे आहेत ते आपल्याला लाभ देत नाही। म्हणून कुठलीही सेवा करत असताना सगळ्यात पहिले स्वतःला पवित्र आणि स्वच्छ करा, बाधा विधा सगळ्या दूर करा, दोष दूर करा, नंतर ते व्रत करा। 100% तुम्हाला त्याचं पूर्ण फळ लाभेल। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याचा जो पूजेचाच शुभ मुहूर्त आहे, पहिला मुहूर्त जो सगळ्यात शुभ आहे, तो 5:51 सुरू होत आहे, तर तो 8:31 असणार आहे। म्हणजे 6 ते 8:30 हाच पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे। त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 5 पर्यंत तरी उठायचं आहे। 4:30, 4:30, 5 या दरम्यान सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर तुम्हाला जे अंघोळीचं तुमचं पाणी आहे त्यामध्ये अर्धा चाकण गोमूत्र, अर्धा चाकण गंगाजल घालायचं आहे, 1 चिमूटभर हळद घालायची आहे। कुठल्याही व्रतात हळद ही अत्यंत महत्त्वाची असते, जी लक्ष्मीला आणि असंख्य देवांना अत्यंत प्रिय मानली जाते। हळद ही नकारात्मकता आणि दोष क्षणात दूर करते। मी तरी रोज माझ्या अंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर हळद घालत असते। आता तुम्ही रोज नाही तर जेव्हा विशिष्ट तिथी असते तेव्हा तरी आवर्जून घाला। गोमूत्र, गंगाजल घातल्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचगव्य घालायचं आहे। तुमच्याकडे जर कापूर तेल असेल, बऱ्याच लोकांकडे असतं, माझ्याकडे सुद्धा आहे, तुमच्याकडे जर कापूर तेल असेल तर थोडेसे किंचित कापूर तेल सुद्धा त्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला उद्याच्या दिवशी घालायचं आहे। कारण कापूर हे क्षणात निगेटिव्हिटी शोषून घेतं आणि ते जर तेल तुम्ही त्याच्यामध्ये घातलं तर
तुमची जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता असेल ती अगदी संपून जाईल। असेल तर थोडंसं घाला, नसेल तर घरामध्ये कापूर असेल, भीमसेनी कापूर असेल तर त्यातला एक छोटासा तुकडा त्या अंघोळीच्या पाण्यात घाला। शिवाय तुरटीचा एक खडा सुद्धा तुम्हाला घालायचा आहे। तुरटीचं स्नान हे अत्यंत पवित्र स्नान मानलं जातं। जर कुठली बाधा लागलेली असेल, कुणी जादू टोणा तुमच्यावरती केलेला असेल तर त्यासाठी तुरटीचं स्नान हे खूप महत्त्वाचं असतं। म्हणून एक तुरटीचा छोटासा खडा सुद्धा त्या अंघोळीच्या पाण्यात घालायचा आहे। शिवाय तुम्हाला या पाण्यामध्ये थोडेसे जव घालायचे आहे। बघा, जव हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि हरतालिकेच्या दिवशी जव घातलेल्या स्नानाचे महत्त्व हे अत्यंत मोठं आहे, म्हणून थोडेसे तुम्हाला जव घालायचे आहे। आता हे जे अंघोळीचं पाणी आहे ते व्यवस्थित एकत्रित तुम्हाला मिक्स करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर हे अंघोळीचं पाणी तुम्हाला सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावर, मग डाव्या खांद्यावर, उजव्या खांद्यावर, डाव्या खांद्यावर अशा पद्धतीने पूर्ण स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्हाला माता पार्वतीचं, माता गौरीचं किंवा महादेवांचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतच तुम्हाला स्नान करायचं आहे। पवित्र स्नान झाल्यानंतर छान नवीन कोरे वस्त्र परिधान करा। उद्या आपल्या घराच्या आतमध्ये चारही कोपऱ्यांना हळदीचं पाणी शिंपडा, जेणेकरून व्रत धरलंय किंवा तुम्ही जर पूजा घरात करणार असाल तर घरातली निगेटिव्हिटी घराच्या बाहेर गेली पाहिजे, म्हणून हळदीचं थोडंसं पाणी घरात शिंपडा। उंबरठ्याला हळदीचं लेपन करा। दारामध्ये सुक्या हळदीचे एक स्वस्तिक काढा, थोडीशी रांगोळी काढा, सूर्याला अर्घ्य अर्पण करा। तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा। तुळशीच्या समोर थोडासा कापराचा धूर करा, तुळशीला अर्पण करा। सकाळीच उठल्यानंतर एका वाटीमध्ये 7 लवंगा, 7 कापराचे तुकडे घेऊन ते प्रज्वलित करून संपूर्ण घरभर आणि घराच्या सगळ्या बाजूचा म्हणजे समोरचा आजूबाजूचा जो काही भाग असेल तर त्या सगळ्या भागात हा कापराचा आणि लवंगांचा धूर दाखवा। जर सकाळी उठल्याबरोबर ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर लक्ष्मी अगदी तुमच्याकडे धावत येईल। केलेल्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल। घरातील निगेटिव्हिटी पूर्ण घराच्या बाहेर निघून जाईल। घरात सकारात्मकता येऊन तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती राहील। खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात बघा, उद्याच्या दिवशी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।